आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये माझी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी आमचे जितू बाबा जयश्वर यांची बिनविरोध निवड झाली. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षावर आम आदमी सर्वसामान्य जनता यांचा विश्वास आहे आणि या विश्वासावर जवळजवळ संपूर्ण नंबर 1च्या क्रमांकाने आमच्या सीट्स या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये निवडून आलेल्या होत्या आणि बहुमतासाठी जो काही मॅजिक आकडा आम्हाला पाहिजे होता त्या आकड्याची देखील जुळवाजुळी या ठिकाणी झाली आणि म्हणून जे कोणी त्यात अज्ञात व्यक्तींना या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षासाठी त्यांचे नामनिर्देशपत्र दाखल करायचे होते त्यांना समोर या ठिकाणी त्यांचा पराभव दिसला आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांचे नामनिर्देशपत्र भरले नाहीत आणि म्हणून माझी आणि माझ्या सहकारी जितू बाबा जयश्वर यांची अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. आणि निश्चितपणे जोपर्यंत आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या संपूर्ण ग्रामीण भागाला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. साहेब, महायुतीमध्ये फूट पडल्याचं दिसून आलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? महायुतीमध्ये तसं बघितलं तर फूट काही पडलेली नाहीत. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट सोबत होतं. शिवसेना, शिंदे गट यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी त्यांचे उमेदवार क्रमांक 2ने या जिल्ह्यात विजयी झाल्यामुळं त्यांना उपाध्यक्षपद देण्याचं कबूल केलं होतं. परंतु त्यांच्या काही नेत्यांच्या डोक्यामध्ये अविचार आला आणि संपूर्ण जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इथून पुढचे सगळे 4 अधिकारी हे केवळ आमचेच होतील या ईर्षेने काही नेते मंडळी या ठिकाणी पेटली होती. परंतु त्यांचे मनसुबे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उधळून लावले आणि खऱ्या अर्थाने आज माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या माणसाला या ठिकाणी न्याय मिळाला आहे. मिनी मंत्रालयामध्ये दोन्ही पदं आता भाजपकडे आले आणि ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. 4 वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये काही कारणाने सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याचिका प्रलंबित होत्या आणि म्हणून या ठिकाणी प्रशासक राज होतात. 4 वर्षामध्ये प्रशासक राजमध्ये किती कामं झाली आहेत, किती झाले नाही, ही सगळी संपूर्ण जनतेला ज्ञात आहेत. परंतु सिंचन असेल, पाणीपुरवठा असेल, बांधकाम असेल, समाज कल्याण असेल, महिला बालकल्याण असेल, कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, हे जे काही डिपार्टमेंट आमच्या जिल्हा परिषदच्या अखत्यारीमध्ये येतात त्या संपूर्ण डिपार्टमेंटचा येत्या 5-7 दिवसामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आम्ही आढावा घेणार आहोत. आणि या जिल्ह्यामध्ये 9 पंचायत समिती आहेत. 9 पंचायत समितीमध्ये आता मार्च महिना याला थोडे दिवस बाकी आहेत. एप्रिल आणि मे हे अनुक्रमे 2 महिने उन्हाचे असल्यामुळं MRGचे कामं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जे काय त्याचा पंचायत समितीने या ठिकाणी आढावा घेऊन त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील. काय आवाहन करणार मतदारांना आवाहन करण्याचा प्रश्नच नाही. सगळ्या प्रथम आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. माझा मालगाव जिल्हा परिषद गट हा सातत्याने 25 ते 30 वर्षापासून माझ्या ताब्यात आहेत. माझ्या हाताने ही 6वी जिल्हा परिषदची निवडणूक होती. माझा हा 3ऱ्यांदा प्रचंड मताने या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि म्हणून पक्षाने ज्येष्ठ मी असल्यामुळं, सगळा अनुभव असल्यामुळं माझ्यावर या ठिकाणी अध्यक्षपदाची जबाबदारी खऱ्या अर्थाने दिलेली आहेत. मी सर्वप्रथम माझा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज जो हा विजय झाला, हा विजय मी माझ्या महालगाव जिल्हा परिषद गटातील 18 गावातील जे माझे तमाम मतदार बंधू भगिनी आहेत यांच्या चरणी या ठिकाणी सर्वप्रथम समर्पित करतो. खऱ्या अर्थानं महालगाव सर्कल असेल, वैजापूर तालुका असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट असेल या सर्व गटांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न होईल. And press the bell icon. Never miss an update.